विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण आज 5th सेमिस्टरचा अप्लाइड बीचा जो पेपर आहे त्यामध्ये साधारण विम्याची व्याप्ती किंवा त्याचे जे प्रकार आहेत तर त्या प्रकारांचा अभ्यास आपण आज ऑनलाईन लेक्चरमध्ये करणार आहोत. तर या अगोदरच्या तासामध्ये आपण साधारण विम्याचे व्याख्या आहे, साधारण विम्याचे कार्य आहेत, त्यानंतर साधारण विम्याची मूलतत्वे ते 2 प्रकारचे असतात. एक भारतीय विमा करार कायदा व कायद्यानुसार वेगळी तत्वे आहेत, ती जवळपास 5 ते 6 तत्वे ही विमा करार कायद्यानुसार सांगता येतात. एका ओळीची ती तत्वे आहेत आणि जी विमा व्यवसायानुसार काही मूलतत्वे ही सांगितली जातात. त्यामध्ये मग प्रमोच्च आत्यंतिक विश्वासाचे तत्व असेल, नुकसान भरपाईचे तत्व असेल, त्यानंतर आपण त्याला जे काही हानी आहे, नुकसान आहे ते कमी करण्याचं तत्व असेल. तर असे वेगवेगळे त्यामध्ये आपण त्या मूलतत्वांचा अभ्यास मागील तासामध्ये केला. आपल्याला आज या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून साधारण विम्याची व्याप्ती म्हणजेच साधारण विम्याचे प्रकार अभ्यासायचे आहेत आणि साधारण विम्याचे प्रकार अभ्यासत असताना मग आपण साधारण विमा म्हणजे काय आता यापूर्वीच पाहिलेलं आहे की जीवित आपण ज्याला म्हणतो की मानवाचा आयुर्विमा जो आहे त्यामध्ये आरोग्य विमा आणि जीवन विमा जे आहेत तर हे सोडून बाकी सर्व विमा हे साधारण विम्यामध्ये मोडले जातात. त्यामध्ये मग पिकांचा विमा असेल, वाहनांचा विमा असेल, काही ज्याला आपण स्थावर मालमत्ता असेल तिचा विमा असेल, मोटार गाडी, कार, कोणतंही वाहन असेल वाहनाचा विमा असेल, अग्नी असेल, सागरी विमा आहे. त्यानंतर असे वेगवेगळे जे काही विम्याचे वेगवेगळे प्रकार आहेत तर हे सर्व साधारण विम्यामध्ये येतात आणि म्हणून मग या साधारण विम्याची व्याप्ती किंवा जो प्रकार आहे ते प्रकार आपल्याला अभ्यासायचे आणि मग आजच्या तासामध्ये आपण साधारण विम्याचे जे प्रकार आहेत ते प्रकार आपण अभ्यासूया. आता साधारण विम्याची व्याप्ती जी आहे किंवा प्रकार जे आहेत ते प्रकार पाहत असताना यामध्ये प्रामुख्याने अग्नी विमा, सागरी विमा व अन्य विम्याचे जे करार आहेत या सर्व करारांचा समावेश यामध्ये होतो. आणि मग आता आपण प्रत्येकाचं अग्नी विमा आहे, सागरी विमा आहे आणि इतर जे आणखी काही विम्याचे प्रकार आहेत तर त्या सर्व प्रकारांचा समावेश या सर्व साधारण विम्यामध्ये होतो. मग सुरुवातीला आपण पाहूया की जो सागरी विमा आहे तर या सागरी विम्यामध्ये मग सागरी विम्याचा अभ्यास करत असताना पहिला जो प्रकार आहे तर यामध्ये अग्निविमा. तर हा अग्निविमा जो आहे तर अग्निविमा हा विमा करार जो आहे तर हा करार विमा कंपनी आपल्या विमेदाराच्या संपत्तीचे अग्नीपासून होणारे जे काही नुकसान आहे तर त्या नुकसानीच्या करिता विमा संरक्षण देते. आणि मग विमेदाराच्या कोणती संपत्ती असेल तर त्या संपत्तीचे अग्नीपासून जे काही नुकसान होणार आहे तर त्या नुकसानाकरिता हा विमा काढला जातो आणि त्याला आपण अग्निविमा असं म्हणतो. आणि मग या अग्निविम्याचा जर विमा काढलेला असेल तर जर आपली काही संपत्ती अग्नीमध्ये नष्ट झाली तर त्याची नुकसान भरपाई जी आहे ती नुकसान भरपाई या प्रकारामध्ये प्राप्त होते. म्हणून हा जो अग्निविमा आहे तर हा अग्निविमा देखील यासाठी महत्त्वाचा आहे. आता
मग अग्निविमा प्रकारात विमा कंपन्या आपल्या विमेदाराची जी काही भौतिक मालमत्ता असेल त्या मालमत्तेचा विमा स्वीकारतात आणि मग विमा काढलेल्या वस्तूचे, मालमत्तेचे आग लागून अंशतः असेल किंवा पूर्णतः असेल, कसल्याही प्रकारचे, दोन्ही प्रकारचे, आणि मग अंशतः किंवा पूर्णतः नुकसान झालेले असेल तर नुकसान भरवून देण्याची जबाबदारी ही विमा कंपनीची असते. आणि मग या करारानुसार विमाधारक हा आपल्या विमा कंपनीला ठराविक रक्कम, जी आपण विमा हप्ता म्हणतो, विमा हप्ता म्हणून देतो. आणि मग विमा कंपनी या विमा हप्त्याच्या मोबदल्यामध्ये विमा करारामध्ये, ज्याला आपण विमापत्रक म्हणतो, तर या विमापत्रकामध्ये नोंदवलेल्या रकमेइतके जी काही जोखीम आहे त्या जोखीम ठराविक मुदतीपर्यंत स्वीकारते. आणि मग ठराविक मुदतीसाठी त्याचा काय केला जातो, स्वीकार केला जातो. आणि हा जो विमा प्रकार आहे तर हा विमा प्रकार 1 वर्षासाठी हा केला जातो आणि प्रत्येक वर्षी नवीन विमा करार जो आहे तो विमा करार करावा लागतो. आणि म्हणून हा जो अग्निविमा आहे तर अग्निविमा आपल्या विमेदाराला अग्नीपासून जे काय होणारे नुकसान असेल त्या नुकसानीच्या अगेन्स्ट जाऊन आपल्याला त्याची नुकसान भरपाई जी आहे किंवा विमा संरक्षण जे आहे ते विमा संरक्षण देण्याचं कार्य या विमा कंपन्या करतात. तर हा पहिला प्रकार किंवा पहिली व्याप्ती झाली. त्यानंतर दुसरा प्रकार आहे सागरी विमा. सागरी विमा ज्याला आपण मरीन इन्शुरन्स, ज्याला सागरामध्ये जे काही आपण आयात निर्यात करतो, जे मालाची आयात निर्यात करतो, तर या आयात निर्यात करताना सुद्धा मोठ्या प्रमाणावर सागरामध्ये धोके निर्माण होतात. मोठ्या प्रमाणावर धोके हे सागरामध्ये निर्माण होत असतात. आणि त्यामध्ये मग वादळ असेल, पाऊस असेल किंवा भूकंपासारखं असेल किंवा मोठमोठ्या लाटाचे जे प्रकार आहेत, लाटा असतील, तर अशा वेळेस मग आपल्या मालाची ने-आण करताना काही जर नैसर्गिक आपत्ती आली तर अशा आपत्तीमध्ये जर मालाचे नुकसान मोठ्या प्रमाणावर होत असेल तर अशा वेळेससुद्धा विमा कंपन्या सागरी विमा म्हणून हा एक विम्याचा प्रकार, त्यासाठी सुद्धा विमा उतरविला जातो. आणि आपण पाहतो की प्रत्येक देशामध्ये आयात निर्यात व्यापार जो आहे तर या व्यापारामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारात या व्यापाराला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. आणि आपण त्याकडे आर्थिक विकासाचं इंजन म्हणून आयात निर्यातीकडे पाहत असतो की आयात निर्यात ही अतिशय महत्त्वाची आहे. आणि मग आर्थिक विकास एखाद्या देशाला घडवून आणायचा असेल तर त्या देशाची निर्यात ही जास्त असली पाहिजे. तर आपण मग निर्यातीसाठी आपल्या देशातील जो माल आहे तो माल आपण इतरत्र दुसऱ्या जगामध्ये जर दुसऱ्या देशामध्ये पाठवत असो, जगातील दुसऱ्या देशामध्ये पाठवत असो, तर मग त्या मालाची वाहतूक करताना जी काही जलवाहतूक आहे ही जलवाहतूक त्यासाठी वापरली जाते. आणि मग जलवाहतूक ही त्यासाठी ज्याला आपण स्वस्त किंवा माफक जी आहे तर ती वाहतूक ही माफकसुद्धा आहे. आणि मग जहाजाद्वारे हजारो टन माल एका देशातून दुसऱ्या देशामध्ये वाहून नेला जातो. आणि मग सागरी वाहतुकीत जहाजाचा जो काही प्रवास आहे तर हा प्रवास अनिश्चित संभाव्य घटनांनी परिपूर्ण असा असतो. म्हणजे त्यामध्ये काय होईल हे सांगता येत नाही. आणि मग यामध्ये एखाद्या वेळेस जहाज बुडू शकते किंवा जो काही माल आहे तो माल काही वेळेस फेकूनसुद्धा द्यावा लागतो. जहाजाचं जर जहाजामध्ये क्षमतेपेक्षा जास्त वजन झालं तर अशा वेळेस जहाजातला जो काही माल त्यावर लादलेला आहे तो जहाजामधील माल काही वेळेस फेकून द्यावा लागतो, त्याशिवाय पर्याय नसतो. आणि मग ही जी काही नुकसान आहे तर यासाठी ही जोखीम कमी करण्यासाठी सागरी विमा हा सुरू केला गेला.
आणि आपला माल योग्य ठिकाणी पोहोचेपर्यंतच्या मुदतीत म्हणजे प्रवासाची जी काही मुदत असतील त्या मुदतीचा विमाधारक विमा काढू शकतात. आणि मग त्या कराराचा एक हप्ता विमा कंपनीसह जो काही विमा हप्ता आहे तो विमा हप्ता द्यावा लागतो. आणि त्यानुसार विमा कंपनी जहाजाचे भाडे, नैसर्गिक कारणामुळे बुडणे किंवा माल वेळेवर न पोहोचणे, मालाचे पाण्यामुळे नुकसान होणे, जहाज बुडणे यासारख्या घटनांची जोखीम या विमा करारामध्ये स्वीकारली जाते. आणि मग प्रत्येक जी काही सफरीसाठी स्वतंत्र विमा करार हा केला जातो. आणि हा जो सागरी विमा असतो, जसा अग्निविमा सांगितलं की 1 वर्षाकरिता असतो, तसा सागरी विमा हा जहाज ज्या ठिकाणाहून ज्या बंदराहून निघालं आणि ज्या बंदरापर्यंत पोहोचायचं त्यापर्यंत पोहोचलं की सागरी विमा करार हा संपुष्टात येतो. म्हणजे जेवढी सफर आहे, जहाजाचा जेवढा प्रवास आहे त्या प्रवासाच्या कालावधीपुरता हा विमा असतो. आणि नंतर पुन्हा दुसऱ्या सफरीसाठी, दुसऱ्या प्रवासासाठी, दुसऱ्या वेळेस मालाचा स्वतंत्र विमा करार हा करावा लागतो. म्हणून सागरी विमा हा फक्त जहाजाची एका बंदरातून दुसऱ्या बंदरामध्ये पोहोचण्यासाठी जेवढी मुदत लागते, जेवढा कालावधी लागतो तेवढ्याच कालावधीसाठी हा विमा प्रकार सांगितलेला आहे किंवा हा विमा प्रकार आहे. आणि तेवढ्याच कालावधीसाठी सागरी विमा हा काढला जातो. पुढच्या प्रवासासाठी, पुढच्या सफरीसाठी नवीन विमा, स्वतंत्र विमा करार हा करावा लागतो. यानंतर आहे अपघात विमा. आता अपघात विमा जो आहे तर अपघात विमा या प्रकारामध्ये सागरी विमा, अग्निविमा याशिवाय इतर असणाऱ्या सर्व विमा प्रकार हे अपघात विमा प्रकारामध्ये मोडतात. यामध्ये फक्त जो काही सागरी विमा आहे आणि अग्निविमा आहे हे 2 प्रकार जर सोडले तर इतर सर्व प्रकार हे अपघात विमा ह्या प्रकारामध्ये मोडतात. आणि मग यामध्ये वैयक्तिक अपघात असेल, आजारपणाचा विमा असेल, मोटार विमा आहे, चोरी किंवा घरफोडीचा विमा आहे, कामगारांच्या नुकसान भरपाईचा विमा आहे, पीक विमा आहे, इंजिनिअरिंग विमा आहे, पशुधन ज्याला आपण कॅटल इन्शुरन्स म्हणतो तो पशुधनाचा विमा आहे, वैमानिकाचा विमा आहे आणि मालाचा विमा आहे. तर इत्यादी हे सर्व प्रकारचे विम्यांचा समावेश हा अपघात विमा यामध्ये केला जातो. मग यामध्ये अपवाद फक्त सागरी विमा आणि अग्निविमा हे 2 विम्याचे प्रकार जर सोडले तर बाकी सर्व विम्याचा समावेश हा अपघात विम्यामध्ये केला जातो. आता अपघात विमा घेण्यासाठी किंवा वरील आपण आता जे नावं सांगितले त्या सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या संपत्तीला धोक्यापासून संरक्षण मिळवण्यात येत नसले तरी धोक्यापासून होणारी जी काही संभाव्य नुकसान भरपाई आहे ती या विमा प्रकारामध्ये मिळते. आणि मग यासाठी विमेदाराला विमा कंपनीकडे विशिष्ट हप्ता भरणे आवश्यक असते. आणि अपघात विमा करारात ठरल्याप्रमाणे मग एक विशिष्ट कालावधी घेतला जातो. आणि तो कालावधी जो आहे तर त्या कालावधीवरून विमा व्यवसायाची व्याप्ती ही मोठ्या प्रमाणावर विमा व्यवसायाची व्याप्ती मोठ्या प्रमाणावर असल्याचे आढळून येते. आणि म्हणून सागरी विमा, अग्निविमा आणि अपघात विम्यामध्ये समाविष्ट असणारे जे काही विम्याचे वेगवेगळे प्रकार आहे तर यांची सर्वसाधारण विमा प्रकारात गणनाही केली जाते. आता सर्वसाधारण विमा प्रकारात अतिशय महत्त्वाचे विमा प्रकार म्हणजे पहिले 3 सागरी विमा, अग्निविमा आणि अपघात विमा. आता यानंतर आपल्याला सर्वसाधारण विमा जो आहे तर या साधारण विम्याचे जे काही वेगवेगळे प्रकार आहेत ते प्रकारांचा अभ्यास करायचा. आता यामध्ये आपण अग्निविमा या अगोदरच्या वरच आपण अभ्यासला की सुरुवातीला अग्निविमा म्हणजे काय,
अग्निविमा कशासाठी घेतला जातो तर त्याचा अभ्यास आपण केला. त्यानंतर सागरी विमा ज्याला आपण मरीन इन्शुरन्स म्हणतो तर हा सुद्धा अभ्यासला. त्यानंतर अपघात विमा ॲक्सिडेंट इन्शुरन्स आत्ता सांगितलं की तुम्हाला ॲक्सिडेंट इन्शुरन्समध्ये सागरी विमा आणि अग्निविमा सोडला तर सर्व प्रकार विम्याचे हे जवळपास अपघात विम्यामध्ये येतात आणि म्हणून अपघात विम्यामध्ये त्यांचा समावेश होतो. आता नव्यानं जो अभ्यासायचा तो आहे मोटार विमा. आता मोटार विमा प्रकारामध्ये मग आपण मोटार विम्यात मोटारीची नुकसानाची किंवा मोटारीमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई या विमा कंपन्या करून देत असतात. आता मोटारीचा विमा उतरवणे सक्तीचे आहे आणि आपण पाहतो आता वेगवेगळ्या त्याला आपण 2 व्हीलर्स आहे, 4 व्हीलर्स आहे, 3 व्हीलर्स आहे, सर्व मोटार गाड्या तर या मोटारींचा विमा आपण घेतो असतो. कारण जे काही आपण ज्याला तर ट्रॅफिकचे नियम म्हणतो, रहदारीचे नियम म्हणतो तर या रहदारीच्या नियमामध्ये प्रत्येक मोटार वाहनाचा विमा असणे हे आवश्यक आहे. आणि म्हणून मोटार कोणतीही असू द्या 2 व्हीलर, 3 व्हीलर, 4 व्हीलर आणि त्यापेक्षा जास्तही तर प्रत्येक मोटारीचा विमा हा विमा कंपन्याकडून आपण काढतो. आणि मग या विमा कराराप्रमाणे विमा कंपनी काय करते की मोटारीचे नुकसान भरून देण्याचे या विमा करारामध्ये मान्य केले जाते. तसेच मोटारीमुळे आपल्या मोटारीमुळे तृतीय पक्ष त्याला आपण थर्ड पार्टी म्हणतो. थर्ड पार्टी अगर काही सार्वजनिक नुकसान होत असेल तर या थर्ड पार्टीचं तृतीय पक्षाची जबाबदारीसुद्धा या विमा करारानुसार त्यांनासुद्धा नुकसान भरपाई देण्याची विमा कंपनीने या विमा करारामध्ये स्वीकार केलेला असतो. म्हणजे आपल्या गाडीमुळे जर इतर आणखीन तिसऱ्या व्यक्तीचा काही अपघात झाला किंवा त्याची नुकसान झाले तर अशा वेळेस त्यालासुद्धा नुकसान भरपाई देण्याची व्यवस्था या विमा करारामध्ये केलेली असते. आणि यामुळे मग अपघात झाल्यानंतर मोटार मालकापुढील जे काही संकट असतं मोटार मालकाने जे काही थर्ड पार्टीचं नुकसान केलेलं असतं तर ते नुकसानसुद्धा या विमा कंपन्या भरून देतात. आणि म्हणून मोटार मालकावर येणारं जे काही संकट आहे ते संकटसुद्धा यामधून टाळलं जातं. म्हणून हा मोटार विमा यासाठी आवश्यक आहे. तर हा एक प्रकार सांगितला जातो. आता एक महत्त्वाचा आहे की आपण सांगतो की आपला देश कृषीप्रधान आहे आणि मग या कृषीप्रधान देशामध्ये जी काही शेतीमध्ये असणारे पिकं आहेत तर या पिकांचा सुद्धा विमा काढण्याचा जी काही सुविधा आहे ती सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलेली आहे. आणि मग आपण पाहतो की शेतकरी खरीप आणि रब्बी अशा 2 वेगवेगळ्या हंगामामध्ये प्रत्येक पिकासाठी जे फक्त काय आहे की त्या राष्ट्रीय कृषी विमा योजना आता तिचं नाव प्रधानमंत्री पीक विमा योजना झालं तर या प्रधानमंत्री फसल विमा योजना, पीक विमा योजना यामध्ये फक्त खरीप आणि रब्बी हंगामामध्ये त्या पिकांचा समावेश असला पाहिजे. त्याला आपण अधिसूचित पिके असे म्हणतो. तर ती अधिसूचित पिके जर असतील तर त्या पिकांचा विमा उतरविण्याची जी काही सोय आहे ती सोय या विमा कंपनीने शेतकऱ्यांना करून दिलेली आहे. आणि मग या प्रकारानुसार शेतकऱ्याच्या पिकाचे संभाव्य धोक्यापासून नुकसान होत असते आणि मग विमा कंपनी विविध धोक्यापासून होणारे जे काही नुकसान आहे ते नुकसान भरून देण्याचं काम या विमा कंपनीकडून केलं जातं. आणि मग उदाहरणार्थ अतिवृष्टी असेल, कोरडा दुष्काळ असेल, वादळ असेल, पिकावरील वेगवेगळे रोग आहेत किंवा कीड प्रादुर्भाव आहे, त्यानंतर आपण ज्याला काही अग्नी आहे, फवारणीमुळे काही दुष्परिणाम झाले असतील पिकं त्यामुळे पिकं ते सुद्धा आहे, गारपीट आहे, भूकंप आहे, ज्याला जमीन घसरण्याचा प्रकार म्हणतात, लँडस्लायडिंग त्यासुद्धा प्रकाराचा यामध्ये समावेश आहे. आणि मग अशा वेगवेगळ्या नैसर्गिक
जी काही कारणं असतील, नैसर्गिक जे काही आपत्ती आहे, तर या आपत्तीमध्ये शेतकऱ्यांचे जे काही पिकांचे नुकसान होते, तर त्या पिकांचे नुकसान जर झाले असेल तर झालेल्या पिकांच्या झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई देण्याची व्यवस्था या पीक विम्याअंतर्गत करण्यात आलेली आहे. आणि म्हणून पीक विमासुद्धा त्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यानंतर आजारपणाचा कायम विमा हा सुद्धा या साधारण विम्याचा एक प्रकार आहे. आणि मग परमनंट सिकनेस इन्शुरन्स. आता आजारपणात विमेदाराला औषधोपचारासाठी या विम्याचा उपयोग होतो. म्हणजे हा जो प्रकार आहे, तर या प्रकाराचा उपयोग काय आहे, विमेदाराला आजारपणात औषधोपचार जो आहे, तर त्या औषधोपचारासाठी हा विम्याचा प्रकार महत्त्वाचा आहे. मग आजारपणात विमेदाराचे उत्पन्न कमी होत असते, तो कामावरच नसेल तर त्याला काय आहे की त्याचं उत्पन्न जे आहे ते उत्पन्न कमी होतं किंवा बंद होतं. आणि मग आजारपणाचा विमा दीर्घ मुदतीसाठी काढला जातो. विमा घेणाऱ्या व्यक्तीच्या व्यवसायात धोका किती व कसा आहे यावरून त्याची विम्याचा हप्ता जो आहे तो हप्ता हा ठरवला जातो. हप्त्याची रक्कम ठरवली जाते आणि त्यानुसार विमा हप्ता हा आकारला जातो. आता या विमा प्रकारानुसार विमेदाराला प्रवास व निवास याबद्दल काही पैसे जे आहेत त्याला आपण ही बंधने घातली जातात आणि मग त्या बंधनामध्ये राहून या प्रकारचा विमा हा काढता येतो. तर हा एक विम्याचा प्रकार आहे. त्यानंतर एक विम्याचा प्रकार आहे की जनावरांचा विमा, ज्याला आपण लाईव्हस्टॉक इन्शुरन्स असं म्हणतो. तर हा सुद्धा अगोदर आपण सांगितल्याप्रमाणे जो पीक विमा आहे की पीक विमाचा सुद्धा भारतासारख्या कृषीप्रधान देशामध्ये ज्याला आपण शेती म्हणतो, तर ही शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. आणि म्हणून देशात जे काही पशुधन आहे ते पशुधन मोठ्या प्रमाणावर आपल्या देशामध्ये दिसून येतं. आणि मग या पशुधनापासून सुद्धा चांगले उत्पन्न मिळवले जाते. मग त्यामध्ये वेगवेगळे दुग्ध व्यवसाय करणारे काही पशुधन असेल, त्यानंतर वेगवेगळे शेती करण्यासाठी बैल, त्यानंतर आणखीन जे काही पशुधन आहे कोणत्याही प्रकारचं, तर या सर्व पशुधनांचा विमा हा उतरवला जातो. आणि मग यामध्ये काही दुभत्या गायी आहेत, म्हशी आहेत, शेळ्या आहे, मेंढ्या आहेत, बैल आहे, त्यानंतर घोडे आहेत, त्यानंतर आपण ज्याला पाळीव प्राणी म्हणतो की कोंबड्या आहेत. तर या सर्व जे काही प्राणी आहेत, तर या सर्व प्राण्यांचे ज्याला आपण थोडक्यात पशुधन म्हणतो, तर या पशुधनाचा विमा उतरवण्याची सुद्धा सोय ही विमा कंपन्यांनी केलेली आहे. आणि मग जनावरांचा विमा जो आहे, तर या विमा प्रकारात अपघात, रोग अथवा नैसर्गिक कारणांनी जनावराच्या मृत्यूमुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असेल तर ही नुकसान भरपाई देण्याची विमा कंपनी या विमा प्रकारामध्ये त्याची जी काही हमी आहे, तर विमा त्याला नुकसान भरपाई देण्याचा ते स्वीकार करते. आणि मग पशूच्या किंवा जनावरांच्या मृत्यूमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट होते आणि मग शिवाय जनावराचेही नुकसान होते. म्हणून पशुधन विमा उतरवणे हे सुद्धा आवश्यक ठरते. आणि मग अशा वेळेस शेतकरी आपल्या पशुधनाचा विमासुद्धा उतरवित असतो. आणि मग या पशुधनांची काही अपघात, रोग अथवा नैसर्गिक कारणामुळे काही हानी झाली तर ती हानी किंवा नुकसान भरपाई जी आहे ती नुकसान भरपाई करून देण्याचं काम या विमा कंपन्याकडून केले जाते. त्यानंतरचा प्रकार आहे चोरीचा विमा. हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रकार आहे की चोरीचा विमा आपण वेगवेगळ्या मौल्यवान वस्तू आहेत, दागिने आहेत, अलंकार आहेत,
तर इत्यादींची एकतर चोरी, लूट ही घडून येत असते. आणि मग अशा वेळेस विमा कंपन्यांनी ह्या ज्या मौल्यवान वस्तू आहेत, दागिने आहेत, सोने आहे किंवा ज्याला आपण अलंकार म्हणतो, अलंकार आहेत, तर या सर्वांची विमा उतरवण्याची व्यवस्था केलेली आहे. आणि मग एखाद्या वेळेस चोरी झाल्यामुळे जर या वस्तू चोरी गेल्या तर त्यापासून जे काही होणारे नुकसान आहे तर ती नुकसान भरपाई विमा कंपनी या विमेदाराला देत असतात. आणि मग तसेच प्रवासातील सामानाचे चोरीपासून संरक्षण, विमा आणि ठराविक मूल्यवान वस्तूसाठी सर्व जोखमीपासून संरक्षण मिळवण्यासाठी विमा उतरवण्याची सोय या प्रकारामध्ये केलेली आहे. म्हणजे आपण जर प्रवास करत असो आणि आपल्या त्या वस्तूंची जर आपण विमा उतरवला असेल आणि प्रवासादरम्यान काही त्या वस्तूंची चोरी झाली तर अशा वेळेससुद्धा विमा कंपन्या आपली झालेली जी काही नुकसान भरपाई आहे ती नुकसान भरपाई देण्यासाठी तयार असतात. म्हणून हा सुद्धा एक चोरीचा विमा उतरवण्याचा हा सुद्धा एक प्रकार सांगितला जातो. त्यानंतर आपण प्रस्ताविक सांगत असताना सांगितलं होतं की वैमानिक विमासुद्धा आहे. की वैमानिक विमा जो आहे, मग या वैमानिक विम्यामध्ये हा जो वैमानिक विमा आहे तर या प्रकारानुसार अपघातामुळे विमानाचे नुकसान किंवा प्रवासांचे जे काही प्रवासी आहेत त्या प्रवाशांचे नुकसान, विमानातील मौल्यवान वस्तू असतील, त्यामध्ये माल असेल किंवा ज्याला आपण टपाल पार्सल असतील काही तर यांचे नुकसान असेल, त्यानंतर विमानामध्ये जे काही वैमानिक पायलट आहेत, इतर कर्मचारी आहेत, प्रवासी आहेत, यांच्या जीवितांची हानी इत्यादी होणाऱ्या नुकसानीची विमा कंपनीकडून भरपाई दिली जाते. आणि मग वैमानिक विमा त्यासाठी महत्त्वाचा आहे. आंतरराष्ट्रीय दळणवळणात आपण पाहतो की विमान सेवा अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्यामुळे विमान वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत आहे. आणि मग यामुळे की या वाहतुकीला धोका ही मोठा असतो आणि शिवाय विमानाची जी किंमत आहे ती जास्त असल्याने होणारे नुकसान मोठ्या प्रमाणावर होत असते. आणि म्हणून मग वैमानिक विमा जो आहे तर या वैमानिक विमा प्रकाराला अत्यंत महत्त्वाचं स्थान प्राप्त झालेलं आहे की वैमानिक विमा जो आहे तो विमा हा काढला जातो. त्यामुळे मग प्रवाशाचे नुकसान असेल, विमानातील मौल्यवान वस्तू असतील, माल असेल, पार्सल, टपाल यांचे जे काही नुकसान असेल किंवा विमानामध्ये काम करणारे कर्मचारी असतील, पायलट असतील, तर जे काही आहे तर या सर्वांचा विमा हा विमा कंपन्याकडून काढला जातो आणि त्यालाच आपण वैमानिक विमा असे म्हणतो. त्यानंतरचा प्रकार आहे इंजिनिअरिंग विमा. आता इंजिनिअरिंग विमा जो आहे तर हा इंजिनिअरिंग विमासुद्धा उतरवण्याची सोय विमा कंपन्यांनी करून दिलेली आहे. आता इंजिनिअरिंग विमा जो आहे तर इंजिनिअरिंग विमामध्ये कारखान्यामध्ये जे काही बॉयलर्स असतात तर या ठिकाणी किंवा मोठ्या इंजिनचे वजन उचलण्याचे ठिकाण असेल किंवा इतर यंत्राच्या ठिकाणी काम करणारे कामगार असतील तर यांना मोठ्या प्रमाणावर इजा होण्याची नेहमी शक्यता असते. कारण बॉयलरच्या ठिकाणीसुद्धा काम करणं हे जिकरीचं असतं, अवघड असतं. त्यानंतर जे काही वजन उचलण्याचे ठिकाण आहे अशा ठिकाणी जे काही मोठमोठी इंजन आहेत त्या इंजनाच्या सहाय्याने वजन उचलले जाते. तर अशा ठिकाणीसुद्धा जोखीम धोके हे मोठ्या प्रमाणावर आहे. आणि मग तसंच काही यंत्रावर काम करणारे कामगार असतील तर या कामगारांनासुद्धा मोठ्या प्रमाणावर धोका किंवा इजा होण्याची शक्यता असते. आणि मग इंजिनिअरिंग विमा जो आहे तर या विमा प्रकारामुळे निर्माण होणाऱ्या धोक्यापासून नुकसान भरपाई देण्याची
विमा कंपनी मान्य करते. आणि मग इंजिनिअरिंग विमा प्रकारामध्ये बॉयलर विमा, इंजिन विमा, वर उचलणाऱ्या यंत्राचा विमा, या सर्व विमांचा समावेश या इंजिनिअरिंग विमामध्ये केला जातो. आणि मग या विमा प्रकारामुळे यंत्रसामग्रीची विशिष्ट कालांतराने पाहणी करणे, अपघाताची संख्या कमीत कमी ठेवण्याची सोय यामुळे होत असते. आणि म्हणून ठराविक कालावधीनंतर यंत्रसामग्रीची पाहणी केली जाते आणि मग त्या पाहणीमुळे अपघातांची संख्यासुद्धा आपोआप कमीत कमी ही राहते. आणि मग यासाठी काही तज्ज्ञांची जी काही सेवा आहे ती सेवा यासाठी घेतली जाते, त्यांचं सहाय्य घेतलं जातं आणि त्यानंतर मग जे काही पाहणी आहे ती पाहणी पूर्ण केली जाते. तर अशा पद्धतीने इंजिनिअरिंग विमासुद्धा या सर्वसाधारण विम्याचा एक प्रकार सांगितला जातो. त्यानंतर आहे की श्रमिकांना नुकसान भरपाई विमा. जे श्रमिक आहेत या श्रमिकांनासुद्धा नुकसान भरपाई विमा जो आहे तर तो विमा हा उतरवता येतो. आता मग कारखान्यात काम करणारे जे काही कामगार आहेत त्या कामगारास अपघात होऊन त्याचे नुकसान झाले, मग ते अंशतः असेल, पूर्णतः असेल, मृत्यू असेल, तर मग नुकसान झाले तर मग कारखान्याच्या मालकाने त्याला नुकसान भरपाई द्यावी अशी कायद्यात तरतूद असते. मग यासाठी कारखान्याचा मालक काय करतो की मग कारखान्याच्या वाढलेल्या व्याप्तीनुसार कारखानदारांना हे नुकसान भरपाई देणं हे अवघड जातं आणि श्रमिकांना मग जी काही नुकसान भरपाई आहे ती नुकसान भरपाई तर कायद्याने द्यायचीच असते. आणि ते काही कारखानदार ज्यांना वैयक्तिक किंवा स्वतःच्या हिमतीवर देऊ शकत नाही, मग अशा वेळेस या श्रमिकांना नैसर्गिक नुकसान भरपाईचा विमा जो आहे तो विमा उतरवला जातो. आणि मग विमा कंपनी काय करते की कारखानदारास कायद्याच्या तरतुदीनुसार कामगारांना द्यावयाची नुकसान भरपाईची जी काही रक्कम आहे ती रक्कम देण्याचे आश्वासन देते. आणि कामगार कामावर असताना जखमी झाल्यास किंवा त्याला आजारपण आल्यास अथवा तो मृत्यू पावल्यास त्याच्या वारसाला विशिष्ट रक्कम देण्यात येते. आणि मग यासाठी कारखानदाराला कामगारांचा सामूहिक विमा काढावा लागतो. जे काही श्रमिक आहेत तर त्या श्रमिकांना होणारी नुकसान भरपाई मिळावी यासाठी सामूहिक कामगारांचा विमा हा काढला जातो. आणि त्यामधून मग या कारखानदारांची जी काही जबाबदारी आहे ती जबाबदारी ऑटोमॅटिक किंवा विमा कंपनीवर पडते. आणि मग कामगारांचे नुकसान झाल्यास त्या विमा कंपनीकडून त्यांना नुकसान भरपाईही दिली जाते. तर असा कामगारांचा जो काही नुकसान भरपाईचा विमा आहे तर हा कामगारांचा सामूहिकरित्या जो काही विमा आहे तो कारखानदार, त्याला आपण उद्योगपती म्हणतो, तर ते उद्योजक हे काढत असतात. आता निर्यात जोखीम विमा हा सुद्धा एक प्रकार सांगितला जातो, एक्सपोर्ट रिस्क इन्शुरन्स. आता देशाच्या विकासात परदेशी व्यापाराला आपण अगोदर सांगितलं की जो काही आंतरराष्ट्रीय व्यापार आहे या आंतरराष्ट्रीय व्यापाराला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. आणि मग निर्यात जोखीम विमा या प्रकारानुसार निर्यात करणाऱ्यांना निर्यात मार्गात निर्यातीपूर्वी किंवा माल निश्चित स्थळावर पोहोचेपर्यंत अनेक धोके होण्याची शक्यता असते. निर्यात मार्गात असेल, निर्यातीपूर्वी असेल आणि माल निश्चित स्थळापर्यंत पोहोचेपर्यंत असेल, तर यामध्ये अनेक धोके निर्माण होण्याची शक्यता असते. आणि यामुळे मालाचे प्रचंड नुकसान होत असते. परंतु या विमा प्रकारानुसार निर्यातदाराला निर्यात धोक्यापासून संरक्षण मिळवून देण्याचं कामसुद्धा विमा कंपन्या करतात. तर हा सुद्धा एक त्याचा प्रकार सांगितला जातो. आता थोडक्यामध्ये
सर्वसाधारण विमा कराराचे वरीलप्रमाणे वेगवेगळे प्रकार असून सर्वसाधारण विम्याचे कार्य करणाऱ्या ज्या काही विमा कंपन्या आहेत तर या विमा कंपन्या संबंधित प्रकारानुसार विमेदारास नुकसान भरपाई देत असतात। आणि मग सर्वसाधारण विमा किंवा ज्याला आपण साधारण विमा म्हणतो तर हा साधारण विमा प्रकारानुसार देशाच्या औद्योगिक विकासाला, व्यापाराला, वाहतूक सेवेला मोठ्या प्रमाणावर गती प्राप्त करून देण्याचं कामसुद्धा या साधारण विम्याच्या माध्यमातून केलं। कारण आपण पाहिलं की पीक विमा असेल, पशुधन विमा असेल, वैमानिक विमा असेल, सागरी विमा, अग्नी विमा किंवा अनेक वेगवेगळे आपण विम्याचे प्रकार पाहिले। तर या सर्व प्रकारामधून हे दिसून येतं की देशाच्या औद्योगिक विकासाला, व्यापाराला, वाहतूक सेवेला मोठ्या प्रमाणावर गती प्राप्त करून देण्याचं काम या साधारण विम्याच्या माध्यमातून केले जाते। आणि म्हणून साधारण जो काही विमा आहे तर साधारण विमा मालाचे, संपत्तीचे, वस्तूचे आणि इतर संबंधित वस्तूचे होणारे सुद्धा नुकसान भरून देण्याचं काम या साधारण विम्यामध्ये केलं जातं। आणि म्हणून हा साधारण विमा जो आहे तर हा साधारण विमा देशाच्या आर्थिक विकासासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। देशाचा सर्वांगीण विकास ज्याला म्हणतो तर तो विकास घडवून येण्यासाठी हा विमा अतिशय महत्त्वाचा आहे। तर अशा पद्धतीने आपण या तासामध्ये आज जो काही साधारण विमा आहे या साधारण विम्याचे व्याप्ती किंवा ज्याला आपण प्रकार म्हणतो तर ते प्रकार अभ्यासले। आणि यानुसार आता साधारण विम्याचे जे काही प्रकार आहेत हे प्रकार आपण यामध्ये अभ्यासले। आता यानंतरचा जो आपला ऑनलाईन लेक्चर असेल तर त्यामध्ये आपण जी काही आयुर्विमा घेण्यासाठी असेल किंवा ज्याला आपण जोखीम निवडी आहे, जोखीम निवडीचा टॉपिक आहे तो सुद्धा आपण यानंतर जो सिक्वेन्सनं आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहे तो आपण घेऊया। यामध्ये काही अडचणी असतील, समस्या असतील तर त्या आपण गुगल क्लासरूमच्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवा, त्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल। थँक्यू।